नमस्कार. आज आपण पाहणार आहोत महाभारतातील स्त्री व्यक्तिरेखा सत्यवती, तीच मत्स्यगंधा. झालंय काय? अहो, भगीरथीच्या काठावर अत्यंत सौंदर्यवती अशी धीवर कन्या उभी आहे. दारिद्र्य खूप आहे, परंतु मंडळी, कोळसा हिऱ्याच्या खाणीमध्ये ठेवला तर चुकीचं होईल, पण हिरा कोळशाच्या खाणीमध्ये ठेवला तर नक्कीच उठून दिसेल. तसंच काहीसं या सौंदर्यवतीचं हो. दारिद्र्य असेल, अंगावर मलिन वस्त्र असेल, तरी देखील सौंदर्य झाकून राहणार नाहीये. उपजतच ज्याला सौंदर्य मिळालेलं आहे त्याला कुठेही नेऊन बसवा हो, ते सौंदर्य चार चौघामध्ये उठून दिसणारच. सत्यवतीचं याच्यापेक्षा वेगळं काहीच नाही आहे. पण मूळ स्वरूपामध्ये ती सत्यवती आहेच कुठे? आधीची ती मत्स्यगंधा आहे. ती धीवर कन्या भगीरथीच्या काठावर उभी आहे आणि विचार करते, समोरून कुठली तरी एक नाव येईल आणि त्या नावेत मला बसून जाता येईल. नव्हे तर मीच स्वतः नाव वल्लवीत पण जाऊ शकते. हा काहीसा विचार करत असताना समोरून पाराशर ऋषी आलेले आहेत. ऋषींची नजर या सौंदर्यवतीवर गेलेली आहे. आणि मंडळी, सौंदर्य जसं कुठेच झाकत नाही, ऋषींच्या नजरेतून तरी ते कसं झाकणार हो? पाराशर ऋषींनी बघितलं आणि उत्तेजित झाले. कामवासना जागृत झाली. एकदा कामवासना जागृत झाल्यानंतर तिला शमवावं लागतं, हा विचार काहीसा ऋषींच्या मनात का नाही आलाच ना. आणि दुसऱ्याच क्षणाला ती नाव वल्लवीत असणारी मत्स्यगंधा पाराशर ऋषी तिला बोलते चालले, माझं तुझ्यावर मन गेलेलं आहे, माझी कामवासना तृप्त कर. मत्स्यगंधा सांगती झालेली आहे, नाही ऋषी महाराज, नाही, आपण उच्चकुलीन आहात. मी अत्यंत नीच कुळामध्ये जन्माला आलेली आहे. आणि विशेषत्वाने सांगते, अहो, माझ्या अंगाला मत्स्य वास येतो, म्हणून मला मत्स्यगंधा असे म्हणतात. आपण माझ्याजवळ आलेले असताना, आपली कामवासना तृप्त करत असताना मला गर्भ राहील. आणि गर्भवती झालेल्या स्त्रीला पुन्हा पुढे कोण त्याचा स्वीकार करेल? त्यामुळे आपल्यास एक मी विनंती करते, आपण या पद्धतीची मागणी माझ्याकडे करू नये. मंडळी, दरवेळेला स्त्रीचं सौंदर्य आणि कुणीतरी सौंदर्यावर आकृष्ट होऊन मागणी करतं, हे निसर्ग नियमानुसार चालणार आहे. पण प्रत्येक वेळेला स्त्री स्वतःच संरक्षण करण्यासाठी सुरुवातीला विनंतीच करणार नव्हे. विनंती जेव्हा मान्य केली नाही तेव्हा पुढचं काहीतरी पाऊल उचललं जातं. पण पाराशर ऋषींना जेव्हा ही मत्स्यगंधा सांगती झाली आहे की ऋषी महाराज, या पद्धतीचा विचार आपण बाजूला करावा. परंतु मंडळी, जेव्हा जगविख्यात कोणतं तरी कार्य घडणार असतं, नियतीला जे मान्य असतं ते घडणारच हो, आपण फक्त निमित्त मात्र आहोत. पाराशर ऋषींनी त्या मत्स्यगंधेला सांगितलंय की हे बघ, माझी इच्छा तू पूर्ण केलीस तर तुला जो पुत्र होईल ना, तो जगविख्यात होईल, अत्यंत ज्ञानी असेल. आणि अजून एक सांगतो, माझ्यापासून पुत्र झाल्यानंतर तुझ्या अंगाला येणारा हा मत्स्यगंधेचा वास, मत्स्यगंधा आहेस तू, हा माशांचा वास जाईल आणि तू योजनगंधा होशील. अत्यंत सुवासिक असा वास तुला येईल. आणि त्याही पुढे मी तुला अजून एक सांगतो, तू त्यापुढे मत्स्यगंधा राहणार नाहीयेस, सत्यवती नावाने तू पुढे येशील. आणि त्याही पुढे एका अत्यंत कुलोत्पन्न अशा राजघराण्यामधली राजस्त्री म्हणून तुला मान्यता मिळेल. एवढं सगळं ऋषींशी बोलणं झालेलं आहे. आणि ऋषींच्या मुखातून निघालेले शब्द कधीही चुकीचे होणार नाहीत हे मत्स्यगंधेनं जाणलं आणि तयार झाली ती.
परंतु त्याच क्षणाला तिने विचार केलाय की या नावेमध्ये या पद्धतीचं कृत्य करत असताना 10 दिशांमध्ये दिसेल. परंतु पाराशर ऋषींनी सांगितलं नाही, ते कधीही शक्य नाही आहे, कारण ऋषीच ते त्यांनी इतरत्र दहीवर निर्माण केलं आणि ती त्यांची कामवासना तृप्त झाली. सद्योद पद्धतीनं त्यांना गर्भधारणा झाली. मंडळी, ही सद्योद गर्भधारणा काय आहे? तर या गर्भधारणेमध्ये त्या स्त्रीचं कुमारित्व तसंच अबाधित राहतं आणि तिला पुत्रप्राप्ती होते. मत्स्यगंधेला या पद्धतीची पुत्रप्राप्ती झाली. प्रत्यक्ष विष्णूंनी तिच्या गर्भामध्ये प्रवेश केला आणि पुत्र जन्माला आले. काषायपान वस्त्र धारण केलेले, कमंडलू हातात धारण केलेले ते प्रत्यक्ष स्वरूपात प्रगट झाले. तेच व्यास. आणि याच व्यासांनी 18 पुराण उपनिषद लिहिलेले. मग मला सांगा की ज्या स्त्रीच्या या पद्धतीच्या मागणीला पूर्णत्वास नेलेलं आहे अशा ऋषींचे आशीर्वाद तिला मिळालेले असतील, तर तिच्यापासून पाराशर ऋषींना जे पुत्र प्राप्त झालेले ते व्यास. आणि आज आपण बघतो, आपण संपूर्ण ग्रंथाचा अभ्यास करतो. हे सगळं जे अभ्यासतो आहोत ते व्यासोच्छिष्टम जगत सर्व. व्यासांनी अनेक प्रकारच्या ग्रंथरचना केल्या आहेत. 4 वेद, उपनिषद, 18 पुराण, सगळं काही लिहिलेलं आहे. एवढं सगळं होत असताना पण मंडळी मनशांती नाही आहे हो. आणि हीच मनशांती व्यासांना मिळत नाही आहे. कोणत्या पद्धतीने मनशांती मिळेल असा विचार करत होते. आपणही आज बघतो, आज आपल्या समाजामध्ये, आपल्या इतरत्र आपण बघतो, प्रत्येक जण प्रत्येक कार्यामध्ये कुशल आहे, पण मनशांती नाही आहे. काय केलं म्हणजे मनशांती मिळेल असं प्रत्येकाला प्रश्न पडतो. आपण तर सर्वसामान्य आहेत, आपल्याला तर हा प्रश्न पडणारच. परंतु मंडळी, व्यासांना हा प्रश्न पडला होता आणि नारायण नारायण करत नारद महर्षी जेव्हा व्यासांच्या समोर आलेले, ओघाने त्यांची भेट झालेली आहे, त्यावेळेला व्यासांनीच नारद महर्षींना प्रश्न विचारला की अहो, सगळी पुराण लिहून झालेली आहेत, वेदांचा अभ्यास करून झालेला आहे, उपनिषद लिहून झालेली आहेत, सर्व ग्रंथांचा अभ्यास झालेला आहे, विद्याभ्यास फार वाढलेला आहे, पण एक प्रश्न विचारावासा वाटतो. एवढं सगळं केलेलं आहे पण मला मनशांती नाही आहे. नारदांनी सांगितलं की व्यास महर्षी, आपण भागवताची रचना करा. कृष्णाच्या बाललीला आपण त्याच्यात वर्णन करत असताना त्या बाललीलेमध्ये आपण जेव्हा रममाण होतो तेव्हा मनशांती आपणास प्राप्त होईल. आणि म्हणून तीच मनशांती प्राप्त होण्यासाठी व्यासांनी भागवताची रचना केली. मंडळी, आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये जेव्हा उद्विग्न होतो, या संसारामध्ये काहीच सुख नाही असं आपल्याला जेव्हा वाटायला लागतं, तेव्हा कधीतरी आपण भागवत कथेला जाऊन बसतो. आणि ज्या क्षणाला आपण त्या भागवत कथेमध्ये जाऊन बसतो त्यावेळेला काय मनशांती मिळते हो. कारण भगवंतांना जेव्हा विचारलेलं आहे की भगवंतांना नारद महर्षींनीच विचारलेलं होतं की आपण कुठेच दिसत नाही आता, आम्ही आपल्याला अयोध्येचा प्रश्न सोडवायला गेले असाल तरी भेटलेलं नाहीये, कुठंच भेटलेलं नाहीये. आता त्यावेळेला भगवंतांनी प्रत्यक्षात सांगितलंय, नाहम वसामी वैकुंठे नाहम योगिनां हृदये मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारदा. आणि म्हणून हीच मनशांती मिळवण्यासाठी व्यासांनी भागवताची रचना केलेली आहे. मत्स्यगंधेच्या पुत्रांनी आपल्यासाठी हे एवढं मनशांतीचं साधन उपलब्ध करून दिलेलं आहे. तीच मत्स्यगंधा पुढच्या वेळेला शांतनु राजाला भेटतेय. ती कशी भेटतेय ते आपण पुढच्या भागात बघू.